हंड्यावर हंड्यात 14 तळाचं पाणी, हंड्यावर हंड्यात 14 तळाचं पाणी, पाण्यात गलित सुधारायचं वाण. साहेब माझं विसरतलं, साहेब माझं विसरतलं, इतिहासाचं सोनेरी पाठ, इतिहासाचं सोनेरी पाठ. मी रमाबाई भीमराव आंबेडकर, साऱ्या वीर रमाई माता. आमचं साहेब मला रामू असं म्हणतात. साहेब म्हणजे कोण? अहो, भारताच्या घटनेचं शिल्पकार, महाज्ञानी, महामानव, साऱ्या वीर समाजाचं कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुम्हाला सांगू का, जेव्हा माझं साहेबांनंतर लगीन झालं तेव्हा मी काही 9 वर्षाची होती. भीमरावाच्या पोरीला रामजी बाबांनी म्हणजे आमच्या मामाजींनी बाहेर सांभाळलं. साहेबाची सगळं पुस्तकातच काय बाई करा, जवळ बघा पुस्तक हातातच, खाणं पिणं झोपले सुटत, पण पुस्तक काय हातातलं सुटायचं नाही. आणि सारखा समाजाचा उद्धाराचा ध्यान. साहेब लई कष्टाळू हाय. मला म्हणायचे, रामू, आपल्या समाजाला जर या परिस्थितीतून बाहेर काढायचं असेल तर शिक्षणावाचून उपाय नाही. आपण साहेबाच्या बाजूनं खंबीरपणे उभं राहिली. शेणाच्या गवऱ्या थापून, धुणी भांडी करून, काटकं लुगड्या नेसून साहेबाला साथ दिली. कधी कसला हट्ट धरला नाही. बॅरिस्टरची बायको काटकं लुगडे नसते, बॅरिस्टरची बायको काटकं लुगडे नसते असं म्हणून बायकांनी हिणवलं. इतक्या मोठ्या माणसाची बायको कोणाला एक पण दागिना नाही म्हणून नावं ठेवली. पण मला माहित होतं ना गं, शेवटी माझा नवराच माझा मोठा दागिना हाय. आणि नुसतं दागिना नाही तर रत्न हाय की ज्याच्या उजेडानं सगळा समाज उजळून निघल. मी एकदा भेटायला म्हणलो, तुम्ही मोठं साहेब आहात, देवाच्या कृपेनं 4 वर्गात तुम्हाला मान आहे, तेव्हा मला पंढरीला घेऊन चला, विठ्ठलाचं दर्शन घेऊन द्या. मला म्हणतात, कसं रामू, जगातल्या सगळ्या देवांनी आपल्याला कायम मंदिराबाहेर ठेवलं. आता आपली पंढरी आपणच बनवायची, आपला देव आपणच निर्माण करायचा. हाय का नाही आपली? आमच्या साहेबाचं